नमस्कार. रत्नवार्तार संपादक संतोष सिंग चौहान. प्रथमतः आडळगाव या परिसरात आलेलो आहे. श्रीगोंदा खरोखरच सकल पारधी समाज जमलेला आहे. पारधी समाजावर जे अन्याय अत्याचार झालेले आहे, जमिनीचे जे आमिष दाखवून त्यांच्याकडून जे पैसे घेतलेले आहे, तर सविस्तर जाणून घेऊया काय आपली काय व्यथा आहे, आपण काय बोलणार आहे. सदर आमची पारधी जातीची समाजाची फसवणूक केलेली आहे आणि नोटरी लिहिलेली आहे, आपली विसार पावती केलेली आहे आणि त्यांचे चेक आणि जे आम्ही सर्वजणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पैसे देताना ते पण आमच्याकडे पाठपुरावे आहेत संपूर्ण. तर यांचे सर्वांचे नावे असे आहेत: नितीन बाळासाहेब आहिवाळे, अल्ताफ अत्तार शेख, गोविंद मच्छिंद्र नवले, इशारत लतीफ शेख, पप्पू उर्फ सागर पिसाळ, अण्णा रामदास आढागळे, मोहित मनसूद मनियार उर्फ बाबा. या सर्वांनी मिळून आमची फसवणूक केलेली आहे जमिनीची आमिष दाखवून. राजू राकोला साहेब, तिकडे सुद्धा आम्ही सरोदे साहेब यांच्याकडे गेलो होतो, त्यांनाही पैसे यांनी भरावी लावली आम्हाला. अशा प्रकारे आमचे प्रकरण मंजूर करून आणतो असे म्हणून वारंवार ते आमच्याकडून पैसे घेत राहिले आणि आम्ही पण जमीन भेटून देतो तुम्हाला किंवा घर बी भेटून देतो. पैसा आम्ही वारंवार कष्ट करून गाया विक्री करून, शेळ्या विक्री करून, वाटे करून आम्ही वारंवार त्यांना पैसे देत राहिलो आणि त्यांनी फसवणूक केलेली आहे आमची. आम्हाला न्याय पाहिजे. तर आपण काय बोलणार आहे, आपल्या संदर्भात काय काय झालेलं आहे, आपली व्यथा काय आहे. मी सोनाली चव्हाण. बाजारात गेले असता धमकी देतात, तू माझ्यावर केस कर, मी त्याच दिवशी फाशी घेऊन मरतो, असे वारंवार गोविंद मच्छिंद्र नवले असे सारखे बोलतो. नितीन बाळासाहेब आहिवळे हा रेल्वे पटरीवर जाऊन उभा राहून व्हिडिओ रेकॉर्ड करून मरण्याची धमकी देतो. अल्ताफ अत्तर शेख आणि भाभी इशारत लतीफ शेख व मोहित मसूद मनियार उर्फ बाबा हे सर्वजण मिसळून तू जर आमच्याकडे आली तर तुम्हाला कोणतेही गुन्ह्यात टाकून देऊ. कलेक्टर साहेबांनी दक्षता न घेतल्यास अमर उपोषण करण्यात येईल. जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर अमर उपोषण करण्यात येणार आहे. खरोखरच पारधी समाजाची जी व्यथा आहे आणि वारंवारी पारधी समाज हा साधा आणि भोळा बावडा आहे आणि पारधी समाजावर अन्याय अत्याचार करत असतात आणि या अन्याय अत्याचाराला कुठंतरी वाचा फुटायला पाहिजे आणि वाचा नाही फुटल्यावर हे सकल पारधी समाज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आंदोलन करणार आहे, यांनी हा इशारा दिलेला आहे. तर आपण काय बोलणार आहे या विषयावर. आम्ही 1-1 रुपया गोळा करून आम्ही शेळ्या मेंढ्या आमच्या इकून आम्ही त्यांना 1-1 रुपयाही दिलेला आहे. आमच्या अंगावर एकही दागिना ठेवला नाही. त्या नितीन बाळासाहेब आहिवळे त्यांच्या हाताने आमचे दागिने सर्व घाण ठेवलेले आहे. त्यांनी सर्व आम्हाला विसर पावत्या करून दिले, चेक करून दिले की बाबा मी सरोदे साहेब यांना घेऊन मी तुम्हाला जमून मिळूनच देणार, अशा त्यांनी शपथ घेतल्या.